सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत. माझं जय श्रीराम. राहिलेलं आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी तर पाहू शकता. इथं नवचंडीचा यज्ञ आहे मोठा. तर आता आपलं कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे. आज नवचंडीचं हवन आहे. काही क्लिप घेत राहिले, फॉलो करून घ्या. तुमच्या आठवडे चांगलं ब्लॉग फॉलो करा. फॉलो करत नाही, फॉलो करा. गुरुव्रगाभ्यो भयन्नः पशुभ्यः अरणिपूजनंच करिष्ये. पाणी सोडून द्यावं, पुन्हा पाणी घ्यावं. सत्राधव निर्मिता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणंच करिष्ये. पाणी सोडून द्यावं, गणपतीचं स्मरण करावं की लवकरात लवकर अग्नी प्रकट होऊ दे. आपल्या कुलदेवीचं सुद्धा मनोमन स्मरण करावं. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरु. सोडून द्यावं, 5 वेळेस नमस्कार करावा. तुम्हाला उभं राहायचंय, तुम्हाला बसून ओढायचं, हात घुसवतो. तसं तसं तुम्ही इकडे या, याच्यावर तुम्ही बघा. या दोन्ही हाताला गुंडाळून घ्या. जास्त दोरी सोडण्यापेक्षा थोड्या हाताला गुंडाळून घ्या. तुम्हाला थोडं लांब घे, लांब आला पाहिजे. लांब घे. आधी हळूहळू ओढा. याचा कसकस कसकस असा आवाज येईल. तो आवाज जेव्हा बंद होईल तेव्हा धूर येईल, त्याच्यानंतर मग अग्नी येईल. त्यामुळे हळूहळू ओढा, मग स्पीड वाढवा. कुलदेवीचं स्मरण करा. प्रोक्षण करायचं. गृहदैर्बोधयतादितिम् आस्मिन्नव्याजुहोतन सोसामिद्धाय शोचिके ग्रेदान्दिव्रा जुहोतन अग्नये जातवेदसे तन्त्वा समिद्भिरङ्गिरो बृहच्छोदाचविष्ट्य उपतवाग्ने. गोपाला 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 देवनंदन गोपालाय नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर नमः शिवाय, नमः शिवाय.
स्वारा सोमनाथू अजून सोमनाथ आतमध्येच आहे. आता आपल्याला गोट्याचं जहाज पण झोपायचं आहे. गोट्यात जायचं ना थोडं पोलीचं राहतं त्यांना ये कोण तू पण चल ना. मी मागाशी जाऊन तुम्ही आता चल ना पण जाय तू येतो चल जाय तू येतो मी चल ना पण येतो चल ना पण येतो ना चल ना तू कुठं कुठून जाशील तू जाय पुढे येतो नाही येत बरं का आता पब्लिक असं आहे मला जावं लगेच एवढं लवकर झोपायचं नाही पण गाडी घेऊन तर घेऊ चला गादी बिदी घेऊन ठेव लगेच एक वासरी इथं दुसरी वासरी गावानी तिची आई इथं अरे तिथं फडपानवलेली आणि लगेच तिला दूध पाजावं लागेल पहिले या दोघींना पटकन भूक पण लागली असं हिला उठता नसं लगेच उठलो होतो. एका गाईचं तर पोट भरलेलं आहे हिचं तर पोट भरलेलं आहे आणि गावान येत होती ना हिला दूध पाजतो हिला जास्त थोडं हे झालेलं आहे त्रास होतोय. हिचं तिला तर दूध पिऊ द्या एकदा पोट भर दूध पिणे. ही आमची बघा सिद्धी कशी करते बघा सिद्धी आमची सिद्धी आणि रिद्धी. रिद्धीच्या मानीला पांढरं आहे त्याचं तोंड मोठं आहे आणि हिला मानीला पांढरं पण नाही काहीच नाही पूर्ण तांबडी. तिचं नाव सिद्धी आणि तिचं नाव रिद्धी म्हणजे सिद्धी. पळतीने आणि मग तिथं जाऊन झोपतील तर यांना इथं बांधायचं आपल्याला मॅडमला आपल्या तिला दूध पाजू लागल ना म्हणून पुढभर. बघा पळायला लागले त्या तर मी जे हे कमी करतो लाईट. ओ लाल मेरे हो लाल मेरे अरे कियो बला झुले. मला गाणी म्हणता येतच नाही पण पहिली म्हणजे असे मला गाणीच म्हणता येत नाही कोणतेच गाणी म्हणता येत नाही. तेव्हा तेव्हा त्या पळायली सांगा थोडं निरीक्षण तिच्याकडे कॅमेरा फिरल्यावर लगेच समजते. यायचं मागून काही माझ्या बिबट्या बापट्या मला वाटती भीती. गौरे 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 चल चल दूध पिणे ना आता बघा कशी खेळ. गौरे गौरे गौरी तिचे डोळे चमकतच नाही मला फ्लॅश लावलेला आहे ना तर म्हणजे डोळे चमकतात ते. गौरी गौरी चल चल हिला तोंडात सुटतं घरातून मी दूध मागवतो अजून त्यांच्यासाठी तर पोटच नाही भरलं त्याच्या काय शिल्लकच नाही ती खेळन आणि मग झोपून घेईन. अरे तू का बरं तिकडे गेला मी तुला इकडे शोधत बसलो. पाणी नाही दूध आण दूध. हा लाईटच चमकता यार हेट चालेल लाईट पण इकडचे मला यांच्या ब्लॉक शूट नाही करता आला यार. आपली गाय बसलेली ही पण बसली ही पण बसली बसली सगळे जण बसले 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 आणि मासे कुठल्या समजा दुःख. अय दूध घेऊन ये त्या तिला पाजायचंय लगेच घेऊन ये पहिले बरोबर आहे का नाही मला तुम्ही सांगत बरोबर आहे का नाही. आता आपण इथं बसतो झोपतो म्हणजे सॉरी इथं आपल्याला रेंज आहे वायफायची सुद्धा. ऐ ऐ ऐ ऐ ऐ चपाशी नको जाऊ ते दिन तुला लाट ठेवून ऐ कारवडी कान एकदम अशी हारण्यासारखे केले होते आम्ही तुम्हाला चित्रात दाखवल कान वगैरे मस्त कसे केले होते खतरनाक. एक इकडे झोपलंय बरं तीच तीच आली परत तिकडे गावानेच तिथं कशाला तिला आता मला परत तिथं ठेवावं लागेल तिच्या आईला काही वेड्यासारखं करण. आता आम्हाला इथं गादी इकडे घ्यावं लागेल समोर पटकन आणत गेलेलं आहे तिथं जावं लागेल पहिली त्याच्याकडे काठी घेऊन गेलाय का तो नाही ना सगळे आणले.
आता तर पंचायत झालेली आहे आपली. तर आता आहे ना इथं झोपलेलं आहे 2 जणी. त्यांची आई इथं आहे. हा. दिला होता पाय. काल रात्री पायतान दिलं तुला कोणी गईनी? कार अरे दिला होता त्याच्या पायावर पाय. काही पण त्याचा पाय काही टेन्शन नाही. काढला असं लगेच. मी हाकललं म्हणून ती झाली बाजूला. हिला थोडस इकडे घेऊन म्हणजे अण्णा झोपता येईल. तर आता इथे एक झोपलेली, इथे पण झोपलेली आणि मी पण झोपलेलो. सोमवार तिकडे शेक करायचं काम करतो. दिसतंय तुम्हाला? नाही दिसत काय मध्ये दिसतंय. आता दिसते. मीच दाखवतो. मला उठावं लागेल ना. तर आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नवीन असताल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. गुड नाईट. शुभरात्र. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.